परमेश्वराच्या नावामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे. त्याच्या वचनातून शिकण्यासाठी, त्याच्या वचनातून एकमेकांची भेट घेण्यासाठी या युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा आम्ही एकत्रित येत आहोत, परमेश्वराला धन्यवाद देण्याचा प्रयत्न करूया, त्याची उपस्थिती मागण्याचा प्रयत्न करूया, परमेश्वराच्या चरणाजवळ जाऊया, प्रार्थना करूया. पवित्र 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 अत्यंत पवित्र स्वर्गातील परमेश्वर बाप्पा, आम्ही आमचं जीवन, आमचं अस्तित्व, सर्वस्व तुझ्या हातामध्ये देतो. आणि आज परमेश्वर बाप्पा या प्रार्थनेमध्ये तुझी उपस्थिती मागतो. जे जे परमेश्वर बाप्पा आम्ही सहभागी होत आहोत, जे जे परमेश्वर बाप्पा आम्ही यावेळी व्हिडिओ बघत आहोत, हे माझ्या राजा तुझी उपस्थिती दे, तुझ्या आत्म्याचा अभिषेक दे, तुझी कृपा दे आणि तू तुझं गौरव घडवून आण. तुझ्या चरणाजवळ तो प्रार्थना आणि विनंती करतो माझ्या राजा. आज आम्हा प्रत्येकाचं जीवन तुझ्या आत्म्याच्या द्वारे परिवर्तित कर. तुझी कृपा, तुझी दया दे, तुझा अभिषेक, तुझा अनुग्रह पुरव, तुझ्या सामर्थ्यामध्ये चाल. इथून पुढची संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये देतो. आमच्या जीवनाचा ताबा तू घे. उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रियाने गोड नावात ही प्रार्थना तुला सादर केली म्हणून तो ऐक माझा राजा. आमेन. आजच्या मन्ना करता इयोब याचा पहिला अध्याय आणि 6व्या वचनापासून 12व्या वचनापर्यंत आपण ऐकूया. इयोबाचा ग्रंथ पहिला अध्याय 6व्या वचनापासून 12व्या वचनापर्यंत. एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले व त्यांच्यामध्ये सैतानही आला. परमेश्वर सैतानास म्हणाला, तू आता कोठून आलास? सैतानाने परमेश्वरास उत्तर केले की मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो आहे. परमेश्वराने सैतानास विचारले, माझा सेवक इयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले आहे काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की इयोब देवाचे भय काय फुकट बाळगतो? तो, त्याचे घर व त्याचे सर्वस्व याभोवती तू कुंपण घातले आहे ना? तू त्याच्या हातात यश दिले आहे ना? व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना? तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्व लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अवहेर करेल. परमेश्वर सैतानास म्हणाला, पहा, त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नको. मग सैतान परमेश्वरासमोरून निघून गेला. परमेश्वरी वचने तुमच्या आणि माझ्या करता आशीर्वादित करू. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सुद्धा सर्व काळापर्यंत असो. परमेश्वराच्या वचनातून शिकण्याचा प्रयत्न करत असताना मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया, प्रार्थना करूया. पवित्र 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 अत्यंत पवित्र स्वर्गातील परमेश्वर बाप्पा, या कोरोनाच्या परमेश्वर भयानक व्याधीपासून आम्हाला सुरक्षित ठेवत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. या जिवंतांच्या भूमीवर तू जिवंत ठेवत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि आता तुझ्या चरणाजवळ येत असताना प्रभू प्रार्थना आणि विनंती करतो की तुझी कृपा, तुझी दया, अभिषेक आणि अनुग्रह आमच्या जीवनामध्ये तू दे. तुझ्या सानिध्यामध्ये आम्हाला चालण्याकरता मदत कर. तुझ्या गौरवामध्ये आम्हाला चालण्याकरता मदत कर. आज तुझ्या आत्म्याचा अभिषेक दे, आज तुझ्या आत्म्याचा अनुग्रह दे. आणि परमेश्वर बाप्पा, आमचं जीवन तुझ्या सामर्थ्याच्या द्वारे तू बदल माझ्या प्रभू. तू तुझी कृपा, तुझी दया, तुझा अभिषेक आणि तुझा अनुग्रह. जे जे आम्ही सर्वजण आज प्रार्थनेमध्ये सहभागी होत आहोत, परमेश्वर बाप्पा, तुझी उपस्थिती दे. जे आजारी आहेत त्यांना स्पर्श कर, नवीन आरोग्य दे. जे परमेश्वर दुःखी आहेत त्यांच्या अंतःकरणाला तू स्पर्श कर, परमेश्वर त्यांना तो आनंद दे. परमेश्वर बाप्पा, जे कोणी तुझा धावा करत आहेत, जे कोणी तुझी आस धरून आहेत, परमेश्वर त्या प्रत्येकाच्या जीवनाला तू स्पर्श कर. तुझी कृपा, तुझी दया दे, अभिषेक आणि अनुग्रह. तुझ्या सानिध्यात, सामर्थ्यात आणि कृपेमध्ये चालण्याकरता मदत कर. येणारं वचन तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये तू चालव. तुझ्या आत्म्याच्या कृपेमध्ये, दयेमध्ये आम्हाला तू आशीर्वाद कर. ही सर्व प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रियाने गोड नाव तुला सादर करतो म्हणून तो ऐक माझा राजा. आमेन. इयोबाच्या पुस्तकातून आज आम्ही बघण्याचा प्रयत्न करत आहोत. इयोबाचा पहिला अध्याय आणि 6 ते 12 वचन आम्ही आज ऐकलेलं आहे. इयोबाचं पुस्तक तुम्हाला प्रत्येकाच्या परिचयाचं असणारं पुस्तक आहे. बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये संकट, समस्या, अडचणी जेव्हा येतात, तेव्हा इयोबाचं पुस्तक तुम्हाला आणि मला आधार देणारं पुस्तक आहे. परंतु या पुस्तकामध्ये ज्या काही गोष्टी स्वर्गातल्या दर्शनात आलेल्या आहेत किंवा ज्या स्वर्गातील गोष्टींचं वर्णन केलेलं आहे, ते मात्र तुम्हाला आणि मला बुचकळ्यात टाकणार असं आहे. उदाहरणार्थ, इयोबाचा पहिला अध्याय 6 ते 12 वचनामध्ये जे परमेश्वराचं सैतानाबरोबर असणारं संभाषण आहे, जर आम्ही ते बघण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याचदा आमच्या मनामध्ये अनेक निरनिराळे प्रश्न निर्माण होतात आणि बऱ्याचदा आम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत.
कधी कधी आम्हाला असं वाटतं की नेमकं इथं काय सुरू आहे, नेमकं इथं काय घडत आहे आणि परमेश्वर नेमका मला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर आम्ही बघण्याचा प्रयत्न केला तर वचन सांगतं की असा एक दिवस आला की त्या दिवशी परमेश्वराच्या समोर देवपुत्र उभे राहिले आणि त्यांच्यामध्ये सैतानही आला. आणि मग परमेश्वर सैतानाला विचारतो, तो आता कुठून आलास? सैतान म्हणतो, परमेश्वर उत्तर देतो, मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो आहे. आणि मग स्वतःच परमेश्वर त्याला विचारतो, माझा सेवक इयोब याच्याकडे तुझं लक्ष गेलेलं आहे का? त्याच्यासारखा सात्विक, सरळ आणि देवाला भिवून वागणारा मनुष्य दुसरा कोणी नाही आहे. आणि तेव्हा परमेश्वराला सैतान उत्तर देतो, म्हणतो, इयोब तुझं भय काय फुकट बाळगतो काय? तू त्याच्या भोवती, त्याच्या धनाभोवती, त्याच्या कुटुंबाभोवती कुंपण केलेलं आहेस, म्हणून तू तुझं भय बाळगतोय. तू एकदा तुझा हात पुढे करून त्याला लावून तर बघ, तो तुझ्या तोंडावर तुझा अवघड करेल. आणि मग वचनमान सांगतं की परमेश्वर सैतानास म्हणते, पहा त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नको. मग सैतान परमेश्वरासमोरून निघून गेला. आता या ठिकाणी हे जे सगळं संभाषण आम्ही बघण्याचा प्रयत्न करत आहे, थोडस कन्फ्युजन आहे. मुळात सैतान परमेश्वराच्या समोर येऊ कसा शकतो? तो परमेश्वराला चॅलेंज करू कसा शकतो? आणि परमेश्वर त्याला इयोबाच्या जीवनामध्ये अधिकार देतो कसा काय? आणि काय काय हे प्रश्न आहेत ज्याची उत्तर आम्हाला समजतच नाहीत. मुळात आज आम्ही जर बघण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी हे जे संपूर्ण वर्णन आहे, हे वर्णन परमेश्वराच्या सार्वभौम राजा अशा प्रतिमेचं वर्णन आहे. आणि हे वर्णन फक्त इयोबामध्येच नाही आहे, तर हे वर्णन खऱ्याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये देखील आढळतं. हे वर्णन आम्हाला स्तोत्रामध्ये आढळतं. हे वर्णन आम्हाला जुन्या करारामध्ये देखील आढळतं. पहिले राजे याचा 22वा अध्याय 13 ते 22 वचन, त्याचप्रमाणे पहिले स्तोत्र 89 5 ते 8 वचनामध्ये आणि स्तोत्र 103 20 आणि 21 वचनामध्ये आम्हाला समजून येत आहे की परमेश्वर राजा आहे आणि त्याचे दिव्यदूत त्याची आज्ञा ऐकत आहेत. आणि त्याच्या समोर त्याच्या त्या देवपुत्रांची, दिव्यदूतांची सतत आणि सतत उपस्थिती आहे. म्हणजेच या ठिकाणी पवित्र शास्त्र परमेश्वराला सार्वभौम राजा असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग जर आम्ही पुढे बघण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये सैतानही आला असं म्हटलेलं आहे. सैतान म्हणजे मार्क 1:13 किंवा येशूची परीक्षा घेणारा जो सैतान आहे, तशा प्रकारे या ठिकाणी अपेक्षिलेला आहे किंवा नाही याच्याबद्दल वेगवेगळ्या पवित्र शास्त्र अभ्यासकांचं दुमत आहे, त्यांचं एकमत झालेलं नाही आहे. परंतु सैतान या शब्दाबद्दल मात्र सगळ्यांचं एकमत आहे. आणि ते एकमत असं आहे की सैतान हे विशेष नाम नाही आहे, तर ते व्यक्तीचं वर्णन करणारं नाव आहे किंवा व्यक्तीचं वर्णन करण्यासाठी उपयोगात येणारा शब्द आहे. सैतान याचा अर्थ आहे विरोधक. सैतान याचा अर्थ आहे दोष दाखवणारा, विरोधक. आणि तो जो विरोधक आहे त्या विरोधकाच्या बाबत या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. स्तोत्र 109 6 आणि 7 वचनामध्ये ज्याला विरोधक म्हटलेला आहे त्याच्यासाठी मूळ इब्री शब्द जो आहे तो सैतान असाच आहे. आणि म्हणून जेव्हा सैतान या शब्दाचा अर्थ आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, तेव्हा आता नवीन प्रकाशामध्ये इयोबाच्या पुस्तकाकडे आम्ही बघण्याचा प्रयत्न करूया. विरोधक असं म्हटलेलं आहे. सैतान आमची जी कल्पना आहे की देवाच्या विरुद्ध बंड केलेला आणि पृथ्वीवरती लोकांना पाप करायला प्रवृत्त करणारा, परमेश्वराला आव्हान देणारा, ही आमची सैतानाबद्दलची धारणा आहे. परंतु सैतान याचा जो शब्दशः अर्थ आहे तो आहे विरोधक, देवाच्या लेकरांना विरोध करणारा, त्यांची निंदा करणारा. आणि तो तिथं परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आलेला आहे. आणि मग बऱ्याचदा प्रश्न पडेल की सैतान परमेश्वराच्या समोर कसा येऊ शकतो? तो जो परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आलेला आहे तो विरोध करणार आहे. आणि तो विरोध करत आहे. कशाला विरोध करत आहे? तो विरोध करत आहे परमेश्वर जेव्हा इयोबाबद्दल बोलतो तेव्हा तो इयोबाच्या जीवनाबद्दल विरोध करत आहे. आणि या ठिकाणी जर आम्ही बघण्याचा प्रयत्न केला तर जो संदेश इयोबाच्या पुस्तकातून तुम्हाला आणि मला पाहायला मिळत आहे तो संदेश आमच्या विचाराच्या पलीकडचा संदेश आहे. आम्हाला प्रश्न पडत आहे की इयोबाच्या जीवनामध्ये परमेश्वराने दुःख का दिलं? आम्हाला माहित आहे सैतान बोलला, परंतु नेमकं का दुःख दिलं किंवा परमेश्वराने सैतानाला ती आज्ञा का दिली किंवा सैतानाला तो अधिकार का दिला आम्हाला माहित नाही.
मला तुम्हाला सांगू द्या की त्याचं उत्तर इयोबाच्या पुस्तकामध्ये आम्हाला शेवटच्या भागामध्ये जिथं परमेश्वर इयोबाला उत्तर देतो त्या भागामध्ये समजून येतं. आणि त्याचं उत्तर समजून घ्यायचं असेल तर आम्हाला इयोबाचं पुस्तक संपूर्ण वाचून समजून घेणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी जे सुरू आहे ते फार वेगळं आहे. या ठिकाणी जर आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला तर सैतान आहे आणि तो सैतान परमेश्वराच्या समोर उभा आहे. परमेश्वर विचारत आहे, बाबा तू कुठून आलास? सैतान उत्तर देतो, मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो. आणि आता स्वतः परमेश्वर विचारत आहे, माझा सेवक इयोब याच्याकडे तुझं लक्ष गेलं काय? सैतान म्हणतोय की होय, परंतु इयोब तुझं भय फुकट बाळगत नाही. तू त्याच्या भोवती, त्याच्या कुटुंबाभोवती, त्याच्या घराभोवती, त्याच्या सर्वस्वाभोवती कुंपण घातलेलं आहेस, म्हणून तू तुझं भय धरतोय. तू एकदा आपला हात पुढे करून त्याला लावून तर बघ. तो तुझ्या तोंडावर तुझा अवघेर करेल. आणि परमेश्वर मग सैतानाला म्हणत आहे की सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नको. मग सैतान परमेश्वर समोरून निघून गेला. या ठिकाणी आम्हाला हा प्रश्न नाहीये महत्वाचा की परमेश्वरानं त्याला अलाव का केलं. आम्हाला प्रश्न हा समजून घ्यायचा आहे की नेमकं तो विरोधक काय विचारत आहे. आम्हाला प्रत्येकाला आमच्या मनामध्ये एक कल्पना आम्ही मांडत आहोत. काय कल्पना आहे की जर आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागलो, देवाच्या वचनाप्रमाणे वागलो, देवाच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वरापासून आम्हाला प्रतिफळ मिळेल, परमेश्वरापासून आम्हाला आशीर्वाद मिळतील, परमेश्वर आमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान आणि कृपा पुरवेल. जर आम्ही परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध वागलो तर आम्हाला शिक्षा मिळणार. जर आम्ही परमेश्वराच्या इच्छे विरुद्ध वागलो तर निश्चितच आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुख, शांती, समाधान मिळणार नाही. आणि बऱ्याचदा तुमच्या आमच्या मनामध्ये हीच धारणा आहे. आणि म्हणून बऱ्याचदा जेव्हा मी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा मी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आमच्या जीवनामध्ये संकट, अडचणी, समस्या आम्हाला आश्चर्यकारक बनतात. आणि कदाचित आम्ही परमेश्वराला प्रश्न करतो की प्रभू, मी तुझ्या इच्छेप्रमाणे चालत आहे, तुझ्या वचनाप्रमाणे वागत आहे, तुझ्या सर्व आज्ञा पाळत आहे, मग माझ्या जीवनामध्ये हे दुःख, ही अडचण, ही समस्या का? आणि जेव्हा परमेश्वर सैतानाशी बोलत आहे इयोबाच्या बद्दल, तेव्हा कदाचित सैतान किंवा जो विरोधक आहे तो हाच प्रश्न विचारत आहे, इयोब जे तुझं भय बाळगत आहे, इयोब जे सरळ सात्विक धार्मिकतेचं जीवन जगत आहे, त्याच्या सरळ सात्विक धार्मिकतेचं जीवन जगण्यामागचा उद्देश तुझ्यापासून आशीर्वाद मिळवणं हा तर नाहीये ना? किंवा परमेश्वरापासून आशीर्वाद मिळावेत, परमेश्वरापासून सुख, शांती, समाधान मिळावेत म्हणूनच तो तुझं भय बाळगत आहे का? आणि जर ते तसं असेल तर त्याची तुझं भय बाळगण्यामागची जी इच्छा आहे किंवा जो हेतू आहे तोच मुळात चुकीचा आहे. किंबहुना सैतान परमेश्वराला म्हणण्याचा प्रयत्न करत आहे की तुझं भय बाळगणाऱ्याला संकट का येऊ नयेत. तुझं भय बाळगणाऱ्याच्या जीवनामध्ये त्यानं तुझ्यापासून आशीर्वाद मिळावे म्हणूनच तुझं भय का बाळगावं. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील हा प्रश्न फार महत्वाचा आहे. या विरोधकाचा प्रश्न फार वेगळा आणि फार महत्वाचा आहे. तो प्रश्न आम्हाला हेच विचारत आहे की परमेश्वरावर प्रेम करण्यामागं, परमेश्वराच्या आज्ञा पाळण्यामागं आणि परमेश्वराच्या मार्गाने जीवन जगण्यामागं तुमचा आणि माझा हेतू काय आहे. आम्हाला परमेश्वरापासून आशीर्वाद, सामर्थ्य, समृद्धी, कृपा मिळावी म्हणून आम्ही त्याची आज्ञा पाळत आहोत किंवा त्याचं भय बाळगत आहोत का? आणि जर ते असेल, जर आमचा हेतू परमेश्वरापासून आशीर्वाद मिळवणं असेल तर आमचं परमेश्वरावर प्रेम करणं निस्वार्थी नाही आहे. आमच्या हेतूमध्ये खोट आहे आणि कदाचित आम्ही परमेश्वरासमोर पापी ठरवू. आणि म्हणूनच परमेश्वर त्या ठिकाणी सैतानाला काय करत आहे? परमिशन देत आहे, जा इयोबाचा हेतू पण चेक कर.
आज या पुस्तकामधला जो संदेश आहे तो संदेश हाच आहे की आमचे हेतू परमेश्वराकडे जात असताना आम्ही तपासून बघावेत. आणि म्हणून जर आम्ही बघण्याचा प्रयत्न केला तर आमच्या लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा देखील सैतानाने घेतली असं आम्हाला ठाऊक आहे. वचन सांगतं आत्म्यानं त्याला रानात नेलं परीक्षेसाठी. पवित्र आत्मा त्याला रानात घेऊन जात आहे की जेणेकरून त्याची परीक्षा व्हावी. आणि परीक्षक त्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी आला असं म्हटलेलं आहे. आणि परीक्षक येऊन परीक्षा घेत आहे. आणि त्या परीक्षेमध्ये क्षमा करा, प्रत्येक वेळी पहिल्यांदा तो हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तू देवाचा पुत्र असलास तर धोंडा आज्ञा कर, भाकऱ्या होतील. तो देवाचा पुत्र असलास तर वरून उडी मार. तो देवीदूताला आज्ञा करेल, तो तुला आपल्या हातांवर झेलून धरते. तो विरोधक, तो परीक्षक प्रभू येशू ख्रिस्ताच्या देखील मनातील हेतू तपासत आहे. देवाचा पुत्र म्हणून प्रभू येशू ख्रिस्त अधिकाराकडे बघत आहे का कर्तव्यांच्याकडे बघत आहे? परमेश्वराच्या स्वाधीन आणि सानिध्यामध्ये परमेश्वराच्या अधीन राहण्याकडे प्रभू येशू ख्रिस्ताचं लक्ष आहे का देवाचा पुत्र या नात्यानं अधिकार गाजवण्याकडे त्याचं लक्ष आहे? हे तो बघण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून देवाचं वचन तुमच्या आणि आमच्याशी बोलत असताना आम्हाला फिलिपिकराच्या पत्रामध्ये 2 अध्यायामध्ये 5व्या वचनापासून 11व्या वचनापर्यंत सांगतं की तो देवाच्या स्वरूपाचा असून देखील देवा समान असणे हा त्यानं लाभ असा मानला नाही, तर त्यानं स्वतःला रिक्त केलं. स्वतःला रिक्त करून दासाचं स्वरूप धारण केलं. विरोधक त्या ठिकाणी परीक्षा घेण्यासाठी आलेला होता, हेतू तपासण्यासाठी आलेला होता. आणि आम्हाला आणखीन एकदा माहिती आहे की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त स्वतःच्या मृत्यूबद्दल आणि होणाऱ्या छळाबद्दल शिकवण्याचा प्रयत्न करत होता, पेत्र त्याला आडवा आला आणि बाजूला घेऊन जात होता, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतोय, अरे सैताना मजपासून निघून जा. सैताना म्हणजे पेत्रामध्ये सैतान शिरला होता असं नव्हे, तर तो प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या सेवा कार्याला विरोध करण्याचा प्रयत्न करत होता. आज आम्ही शिकण्याचा प्रयत्न करूया की आमच्या जीवनामध्ये आम्ही कशा प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. लूकाचे वर्तमान 22 अध्याय आणि 31 आणि 32 वचनामध्ये जर आम्ही बघण्याचा प्रयत्न केला तर प्रभू येशू ख्रिस्त शिमोन पेत्राला आगाऊ सूचना देत आहे. तो म्हणतो, शिमोना, सैतानानं माझ्याकडे तुला मागितलं होतं, परंतु मी तुझसाठी मध्यस्थी केली. सैतान मागत आहे कुणाला? शिमोनाला. बघा, बऱ्याचदा आम्हाला वाटतं की सैतान परमेश्वरापासून फेकला गेलेला आहे आणि तो खाली आहे आणि तो अधोभागामध्ये आहे. परंतु जर आम्ही प्रकटीकरणाचं पुस्तकाचा 12वा अध्याय 10वं वचन वाचण्याचा प्रयत्न केला, 11वं वचन वाचण्याचा प्रयत्न केला, तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की आता सामर्थ्य आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं झालेलं आहे आणि जो वक्र सर्प किंवा जो दियाबल म्हटलेला, जो आमच्या बंधूंना सतत दोष दाखवणारा, तो आता खाली टाकण्यात आलेला आहे. आणि जे प्रभू येशूचे लोक आहेत त्यांनी प्रभू येशूच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीमुळे त्याला जिंकलेलं आहे, साक्षीच्या वचनामुळे त्याला जिंकलेलं आहे, इथपर्यंत की त्यांनी त्या साक्षीसाठी आपल्या जीवाची देखील पर्वा केलेली नाही. तुम्हाला मला प्रत्येकाला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी परमेश्वराच्या जवळ मध्यस्थी करत आहे. का मध्यस्थी करत आहे? कारण कदाचित हा विरोधक तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या जीवनासाठी दररोज आणि दररोज विरोध करत आहे. तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या जीवनातील हेतूंच्यासाठी तो विरोध करत आहे. आणि म्हणूनच कदाचित प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे. हो, करत आहे. कारण कदाचित जसं शिमोनाला मागितलं होतं, आम्हाला देखील सैतान मागत असेल, आज आम्ही स्वतःच्या जीवनाकडे बघण्याचा प्रयत्न करूया की आम्ही कशा प्रकारचं जीवन जगत आहोत. म्हणून एक गोष्ट फार वेगळी आहे. लूकाच्या शुभवर्तमानामध्ये 10व्या अध्यायामध्ये 18व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना कामगिरीवर पाठवत आहे आणि जेव्हा ते परत येतात तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की मी आत्ताच सैतानाला आकाशातून खाली विजेसारखं टाकताना बघितलेलं आहे. का?
कारण शिष्यांच्या जीवनामध्ये ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या साक्षीच्या वचनामुळे सैतानाला जिंकत गेले असा त्याचा अर्थ आहे, जो प्रकटीकरण 12 अध्याय 11 वचनामध्ये मला माहित आहे. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील तो विरोधक आम्हाला मागत आहे. कदाचित परमेश्वराच्या समोर उभं राहून तुमच्या आणि आमच्या जीवनाबद्दल तो प्रश्न विचारत आहे. देवाच्या लेकरांनो, तुम्ही आणि मी आज परमेश्वराकडे का जात आहोत? तुम्ही आणि मी आज परमेश्वराकडे का प्रार्थना करत आहोत? आज तुम्ही आणि मी परमेश्वराच्या आज्ञा पाळण्याचं किंवा त्याला आवडणारं विश्वासाचं जीवन जगण्याचा का प्रयत्न करत आहोत? आमचं जीवन कोकऱ्याच्या रक्तामध्ये धुतलं गेलेलं आणि त्याच्या साक्षीच्या वचनाच्या द्वारे आमचं जीवन जगलं जात आहे का? आम्ही विचार करूया. आमच्या साक्षीच्या वचनाच्या द्वारे आणि कोकऱ्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला त्या सैतानाला जिंकायचं आहे. वचन सांगतं प्रकटीकरणामध्ये की आपला प्राणाची देखील त्यांनी पर्वा केली नाही. म्हणजेच परमेश्वराकडून काही मागण्यासाठी नव्हे, आमचं जीवन सुसह्य व्हावं, आमच्या जीवनामध्ये कृपा मिळावी, आमच्या जीवनामध्ये तुझा आशीर्वाद मिळावा, समृद्धी मिळावी यासाठी नव्हे, तर कोकऱ्याच्या रक्तासाठी आणि कोकऱ्याच्या रक्ताद्वारे जे मिळालेलं पवित्रकरण आहे आणि परमेश्वराचं प्रेम आहे, त्या प्रेमासाठी ते लोक जगत होते आणि त्याच्याद्वारे त्यांनी सैतानाला जिंकलं. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तुम्हाला आणि मला देखील ते आध्यात्मिक युद्ध करायचं आहे आणि ते आध्यात्मिक युद्ध जिंकायचं आहे. आणि ते आध्यात्मिक युद्ध जिंकत असताना तुम्ही आणि मी परमेश्वराकडे जाताना आमचे हेतू तपासून बघूया. त्याच्या प्रेमाखातर आणि त्याच्या साक्षीच्या वचनाखातर तुमचं आणि माझं जीवन असं आहे का? आम्ही तसं जगत आहोत का? आणि मरावं लागलं तर आम्ही विश्वासू आहोत का? आम्ही आमच्या जीवाची पर्वा करत आहोत की आम्ही आमच्यासाठी बलिदान दिलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताची, त्याच्या साक्षीची, त्याच्या साक्षीच्या वचनाची आणि साक्षीमय जीवनाची आम्ही पर्वा करत आहोत? आज इयोबाचं पुस्तक तुम्हाला आणि मला तो धडा देत आहे. इयोबाच्या पुस्तकामधून आम्हाला इयोबाच्या बद्दल एक महत्वाची गोष्ट शिकायला मिळते. त्याची बायको जेव्हा इयोबाच्याकडे येते, म्हणते तू देवाचं नाव घेणं सोडून दे, मरून जा. इयोब तिला म्हणतो, बाई ग, तू धर्महीन स्त्रियांप्रमाणे का बोलत आहेस? परमेश्वराकडून नेहमी सुखच घ्यावं काय आणि दुःख घेऊ नये काय? जो ऍटिट्यूड परमेश्वराकडे येत असताना इयोबाच्या जीवनामध्ये होता, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तशाच प्रकारचा ऍटिट्यूड आहे का? आज आम्ही शिकण्याचा प्रयत्न करूया. आज आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करूया. इयोबाचं पुस्तक जेव्हा परमेश्वर इयोबाला उत्तर देत आहे, तेव्हा तो स्वतःची महानता जेव्हा सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा कदाचित आम्हाला समजत नाही प्रभू काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. प्रभू हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की मी इतका महान असताना देखील मी तुम्हाला निवडलं, मी तुम्हाला माझे लेकरं होण्याचा अधिकार दिला. यातच सर्वात महत्वाचं, माझी कृपा तुम्हाला समजली का नाही समजली? मी तुम्हाला निवडलं, तुम्हाला माझी लेकरं होऊ दिलं, यातच तुमच्या जीवनासाठी मी केलेली कृपा तुमच्या लक्षात आली का नाही आली? आज देवाच्या चरणाजवळ जात असताना तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तुमची आणि माझी परीक्षा होत आहे का? आम्ही आमच्या जीवनातील घटनांच्या संदर्भानुसार परमेश्वराच्या चांगुलपणावर प्रश्न निर्माण करत आहोत का? आज आम्ही आमच्या जीवनात घडणाऱ्या घटनांच्या द्वारे परमेश्वराकडे बघत असताना प्रश्न निर्माण करत आहोत का? किंवा आम्ही परमेश्वराच्या चांगुलपणाबद्दल आमच्या मनामध्ये शंका घेत आहोत का? जर अशा रीतीने आम्ही शंका घेत असू आणि अजूनही जर मला परमेश्वराचं चांगुलपण समजलेलं नसेल, तर कदाचित तुमच्या आणि माझ्या करता तो विरोधक परमेश्वराकडे आमच्यासाठी मागणी करत असेल. देवाच्या लेकरांनो, प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे, म्हणूनच तुम्ही आणि मी जिवंत आहोत. म्हणूनच तुम्ही आणि मी जिवंत आहोत. परंतु जे युद्ध आमच्या जीवनामध्ये आहे ते आम्हाला जिंकायचं आहे. सैतानाच्या विरुद्धचं युद्ध. आणि ते जिंकत असताना ते युद्ध जिंकण्यासाठी प्रकटीकरण 12 अध्याय 11 वचन, कोकऱ्याच्या रक्तामुळे आणि त्याच्या साक्षीच्या वचनामुळे मरावं लागलं तरी विश्वास राहण्याच्या द्वारे आम्ही त्या सैतानाला जिंकायचं आहे. आणि आज हाच संदेश तुमच्या आणि माझ्यासाठी
या योगाच्या पुस्तकातून आम्ही शिकूया. परमेश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करूया, प्रार्थना करूया. पवित्र सेनाधीश परमेश्वर बाबा, जेव्हा नाना प्रकारच्या संकटाने आमची परीक्षा होते, जेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्ही जे अपेक्षिलेलं आहे ते आम्हाला प्राप्त होत नाही, जेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुख, शांती, समाधान किंवा ज्या गोष्टी आम्ही तुझ्याकडून अपेक्षा करतो जेव्हा त्यांची उत्तर आम्हाला मिळत नाही, प्रभू आमच्या वाणीचं द्वार सांभाळ, आमच्या मुखावर पहारा ठेव की जेणेकरून आमच्या मुखातून कोणताही चुकीचा शब्द न निघावा आणि तुझ्या चांगुलपणाबद्दल आम्ही कसल्याही प्रकारे शंका न घ्यावी. आज आम्हाला तू शिकव माझ्या राजा, आज आम्हाला तुझ्या चांगुलपणावर विश्वास ठेवायला शिकव आणि ते चांगुलपण कोकऱ्याच्या बलिदानाच्या द्वारे तू आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये दाखवलेला आहेस. तुझी प्रीती प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे तू दाखवलेली आहेस. देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्याने सुख समृद्धी दिली असं नव्हे, त्याने त्यांचं जीवन सुख शांतीने भरलं असं नव्हे, तर देवाने जगावर प्रीती केली, त्याला आपला एकुलता एक पुत्र दिला. होय माझ्या राजा, त्या कोकऱ्याच्या रक्ताचं महत्व आम्हाला समजावं आणि त्या कोकऱ्याच्या साक्षीच्या वचनाच्या द्वारे मरावं लागलं तरी विश्वासू राहण्याच्या द्वारे आम्ही परमेश्वर बाप्पा आमच्या विरोधकाविरुद्ध, सैतानाविरुद्ध विजयी व्हावं अशी तुझ्या आत्म्याची कृपा, तुझा अनुग्रह आमच्या जीवनामध्ये दे आणि आमचं जीवन तू आज परिवर्तित कर, आमचं जीवन तू आज बदल. आज तुझ्या कृपेचा, दयेचा अनुग्रह दे, अभिषेक दे. उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रेम गोड नावात ही प्रार्थना तुला सादर करतो म्हणून तो ऐक माझ्या राजा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडलेले आहे तसेच तू आमच्या ऋणे आम्हास सोडव आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. जो अगम्य प्रकाशामध्ये वास करतो तो परमेश्वर त्याचा मुख प्रकाश आम्हावर पाडो, आम्हाकडे प्रसन्नमुख करो आणि ख्रिस्त येशूच्या सानिध्यामध्ये सर्वदा विजयी जीवन जगण्यासाठी देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन. परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. धन्यवाद.